नमस्कार. असं बऱ्याचदा होतं, की आपल्या घरामध्ये कधी भाजी नसते, तर अशा वेळेस झटपट तयार होणारा स्वयंपाक म्हणजे काय करावा हा प्रश्न पडतो. अशा वेळेस झटपट होणारा पौष्टिक असा जर आपण मूग डाळीची खिचडी आणि त्यासोबत खाण्यासाठी चटपटीत अशी जर कढी केली, तर मस्त पौष्टिक असा आहार होऊन जातो, पचण्यासाठी हलकं होऊन जातं आणि वेळ देखील कमी म्हणजेच 15 ते 20 मिनिटामध्ये तयार होणारा मेनू आहे आणि सर्वच आवडीने खातील असा हा मेनू आहे. तर चला जास्त वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मूग डाळीची खिचडी बनवण्यासाठी इथे आपण कांदा, टोमॅटो, आलं, लसूण, मिरची त्याच प्रकारे कढीपत्ता घेतलेला आहे. एका बाउलमध्ये मी 1 वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी मूग डाळ स्वच्छ निवडून 2दा पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि असंच 10 मिनिटासाठी बाजूला ठेवून घेतलेलं आहे. तर आता आपण फोडणीची तयारी करून घेणार आहोत. गॅसवर एक मोठं भांडं ठेवून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला 2 ते 2.5 चमचे तेल घालून घ्यायचं आहे आणि खिचडी बनवायची म्हटल्यानंतर खमंग अशी फोडणी तयार झालीच पाहिजे. तेल छान गरम झालं की मगच आपल्याला यामध्ये जिरं, मोहरी घालून घ्यायची आहे आणि हे घातल्यानंतर देखील त्याला छान तडतडणं आणि फुलणं गरजेचं आहे. तर मोहरी छान अशी तडतडलेली आहे. यामध्येच आता आपण थोडंसं जिरं घालून घेतलेलं आहे. यामध्ये 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालून घेतलेल्या आहेत. त्या देखील छान अशा तडतडल्या, की मगच आपल्याला यामध्ये थोडासा कढीपत्ता घालून घ्यायचा आहे. कढीपत्ता देखील छान असं तडतडलं पाहिजे. कढीपत्त्याचा जो स्वाद आहे खिचडीमध्ये खूप छान लागतो. आता यामध्ये आपण मध्यम आकाराचा जो बारीक चिरलेला कांदा होता आणि अर्धा टोमॅटो इथे मी घालून घेतलेला आहे. आता हे सर्व जिन्नस आपल्याला छान असं तेलावरती परतून घ्यायचंय. आता हे झटपट परतण्यासाठी यामध्ये मी मीठ घालून घेत आहे. तर खिचडीच्या अंदाजानेच इथे आपल्याला जवळपास 1.5 चमचा मी मीठ घालून घेतलेला आहे. तर अंदाज घेतच आपल्याला मीठ घालायचं आहे आणि यामध्ये 1 चमचाभर ठेचून घेतलेलं आलं आणि लसूण घालून घेतलेलं आहे. आता हे सर्व जिन्नस आपल्याला पुन्हा एकदा परतून घ्यायचं आहे. मीठ घातल्यामुळे काय होतं, कमीत कमी वेळामध्ये हे छान असं परतलं जातं. 2 ते 3 मिनिटांमध्ये कांदा, लसूण, टोमॅटो सर्व परतून झालेले आहे. यामध्ये आता आपण थोडीशी हळद घालून घेतलेली आहे आणि सोबतच यामध्ये अर्धा चमचा काळा मसाला घालून घेतलेला आहे आणि आता हे सर्व जिन्नस पुन्हा एकदा आपण व्यवस्थित परतून घेऊया. आता यामध्ये आपण धुवून ठेवलेली डाळ आणि तांदूळ घालून घेणार आहोत. तर जवळपास एक बाउल भरून डाळ आणि तांदूळ आहे. त्यामुळे यामध्ये पाणी आपण याच बाउलने 2 बाउल इतकं पाणी घालून घेणार आहोत. त्याआधी आपल्याला तांदूळ, डाळ व्यवस्थित परतून घ्यायचं आहे या मसाल्यामध्ये. आज आपण इथे कढीसोबत खाण्यासाठी साधी मूग डाळीची खिचडी बनवून घेतलेली आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इथे कच्चे शेंगदाणे त्यासोबतच एक बटाटा देखील चिरून घालू शकता. आता इथे बाउल भरून डाळ तांदूळ होता त्यासाठी इथे पाण्याचं प्रमाण 2 बाउल इथे घालायचं आहे. व्यवस्थित एकदा मिक्स करून घेऊया. आणि हा आता दुसरा बाउल आपण पाणी घालून घेतलेलं आहे. गॅस इथे आपल्याला मध्यम आचेवरती ठेवून घ्यायचा आहे आणि यामध्येच आपल्याला थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर देखील घालून घ्यायची आहे. गॅस मध्यम आचेवर ठेवून घेऊन आपण कढीची तयारी करून घेणार आहोत. यामध्ये 1 वाटी इतकं दही घालून घेतलेले. दह्याच्या ऐवजी तुम्ही ताकाचा वापर देखील करू शकता. सोबतच यामध्ये 1.5 चमचाभर बेसन पिठाचा वापर केलेला आहे आणि छान असा कलर येण्यासाठी यामध्येच आपण थोडीशी हळद घालून घेणार आहोत. बरेच जण हे सर्व मिश्रण मिक्सरमध्ये देखील फिरवून घेतात, पण इतकं वेळ न घालवता आपण या चमच्यानेच व्यवस्थित फेटून घेणार आहोत. छान अशा याच्या गुठळ्या फोडून घ्यायच्या आहेत. जास्तीत जास्त भांडी खराब न करता कमीत कमी भांडी वापरून इथे आपल्याला हे सर्व काम उरकून घ्यायचं आहे. त्यामुळे काय होतं, वेळेची बचत होते, त्यासोबतच काम देखील झटपट होतं. तर छान अशा आता ह्या गुठळ्या फोडून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे. वाटीभर इतकं पाणी घालून पुन्हा एकदा याला व्यवस्थित फेटून घेऊया आणि अशा प्रकारे आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. तर दही बेसन पिठाचं हे मिश्रण तयार आहे कढीसाठी. तोपर्यंत आपण खिचडी बघून घेणार आहोत. तर गरमागरम खिचडी अशी आता होत आलेली आहे. थोडंसं पाणी शिल्लक आहे यामध्ये. तर आता आपण काय करायचं, इतकं पाणी शिल्लक राहिल्यानंतर यावरती झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि गॅस एकदमच आपल्याला मंद करून घ्यायचा आहे. मंद आचेवरती ही खिचडी शिजवून घ्यायची आहे. तोपर्यंत आपण कढी बनवून घेऊया. तर एका
बाजूला हे भांडं ठेवून घेतलेलं आहे, त्यामध्ये जवळपास 1.5 चमचा इतकं तेल घालून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण थोडीशी मोहरी घालून घेतलेली आहे. सोबतच यामध्ये आपल्याला थोडंसं जिरं घालून घ्यायचं आहे. छान असं हे फुललं पाहिजे जिरं मोहरी. सोबतच यामध्ये आपण कढीपत्ता, त्यासोबतच बारीक चिरलेली हिरवी मिरची घालून घ्यायची आहे आणि हे आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. यामध्येच आपल्याला चमचाभर आलं आणि लसूण ठेचून घेतलेलं घालून घ्यायचं. आलं लसूण ठेचून घातलं त्यामुळे कढीची खूप छान अशी चव येते. आता हे आपल्याला हलकसं सोनेरी रंगावरती परतून घ्यायचं आहे. आणखीन खमंग अशी चव येण्यासाठी यामध्ये आपण थोडंसं हिंग घालून घेतलेलं आहे आणि पुन्हा एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता खमंग अशी कढीसाठी लागणारी फोडणी तयार आहे. यामध्ये आता आपण जे दह्याचं आणि बेसन पिठाचं मिश्रण आपण तयार करून घेतलं होतं ते आपण यामध्ये घालून घेणार आहोत आणि सोबतच यामध्ये आणखीन थोडंसं पाणी घालून घेऊया. छान असं हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचंय. यामध्येच आता आपण थोडंसं चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत. यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया. तोपर्यंत आपण खिचडी पाहून घेणार आहोत. तर आता ही खिचडी बऱ्यापैकी आता शिजत आलेली आहे. तर आता ही खिचडी शिजून तयार आहे. यावर आपण आता बारीक चिरून घेतलेली थोडीशी कोथिंबीर घालून घेणार आहोत. मस्त सुटसुटीत अशी ही खिचडी शिजून तयार झालेली आहे. हिला कोथिंबीरीने थोडंसं सजवून घेऊया आणि आता कढीकडे आपण लक्ष देणार आहोत. तर कढीला देखील छान अशी उकळी फुटलेली आहे. कढी उकळत असताना गॅस इथे आपल्याला स्लो करून घ्यायचा आहे आणि मध्ये मध्ये अशा प्रकारे चमच्याने फिरवून घ्यायचं आहे, हलवून घ्यायची आहे कढी, म्हणजे उतू जाणार नाही. तर आता ही कढी देखील आपल्याला मंद आचेवरती जवळपास 5 ते 7 मिनिटांसाठी उकळवून घ्यायची आहे, म्हणजे कढीची छान अशी चव एक तयार होते. आता ही कढी जी आहे 5 मिनिटांसाठी मंद आचेवरती हिला छान उकळून घेतलेलं आहे. गॅस आता इथे आपण बंद करून घेणार आहोत. आता या कढीला आपण खाली उतरून घेऊया. तर कढी ही तयार झालेली आहे. तुम्ही अशीच ही कढी खायला घेऊ शकता, पण यावरती आपण थोडासा तडका घालून घेणार आहोत. एका तडका पॅनमध्ये तेल गरम करून घ्यायचं. यामध्ये जिरं मोहरी पुन्हा थोडी थोडी घालून घ्यायची आहे. सोबतच थोडंसं घरगुती तिखट किंवा लाल तिखट घालून घ्यायचं आहे आणि 2 लाल मिरच्या घालून अशा प्रकारे ही फोडणी तयार करून घ्यायची. गरमागरम फोडणी ही कढीवरती अशा प्रकारे घालून घ्यायची आहे आणि आणखीन सजावटीसाठी थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया यावर. गरमागरम कढी खिचडीसोबत खाण्यासाठी तयार आहे. आता आपण इथे ताट बनवून घेणार आहोत. तर ताटामध्ये आपल्याला खिचडी अशा प्रकारे वाढून घ्यायची आहे आणि मधोमध थोडीशी जागा करून घ्यायची आहे आपल्याला अशा प्रकारे. आता मधोमध मी इथे वाटी ठेवून घेणार आहे. तुम्ही डायरेक्ट यामध्ये कढी जरी घातली तरी देखील चालेल. आता मला इथे व्हिडिओ बनवायचा आहे त्यामुळे इथे मी वाटी ठेवून घेतलेली आहे. आता या वाटीमध्ये गरमागरम कढी घालून घेऊया. आता या कढी आणि खिचडी सोबत खाण्यासाठी तुम्ही पापड, लोणचं, त्यासोबतच थोडंसं सॅलड देखील घेऊ शकता. तर आता इथे कढी घालून घेतलेली आहे. कांदा ठेवून घेतलेला आहे आणि सोबतच आपण इथे तळलेला पापड देखील ठेवून घेणार आहोत. तर मस्त साधं सोपं आजचं हे पौष्टिक जेवण आहे. कढी खिचडी ही पचण्यासाठी हलकी फुलकी आहे आणि जेव्हा कधी आपल्या घरामध्ये भाजीपाला नसेल तर अशा प्रकारे तुम्ही जेवणाचा बेत बनवू शकता. तर मस्त पौष्टिक अशी कढी खिचडी तुम्ही नक्की एकदा बनवून बघा. लहान मुलांना खिचडीसोबत तूप जरी दिलं तरी देखील ते आवडीने फार खातात. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. पुन्हा भेटूया नवीन एका इंटरेस्टिंग रेसिपी सहित. तोपर्यंत बाय.